नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. गेल्या काही दिवसामध्ये विशेष करून मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे असंख्य नुकसानी झाल्या. त्याच्यामध्ये वित्तहानीसोबतच अनेक प्राण्यांची प्राणहानी झाली, मनुष्यांची जीवितहानी झाली, काही आत्महत्या झाल्या. त्याच्यात परवा झालेली एक आत्महत्या, एका शेतकऱ्याची आत्महत्या मनाला चटका लावून गेली. तशी प्रत्येक आत्महत्या मनाला चटका लावून जाते. परंतु परवा पाहिलेलं त्या निरागस मुलीचं बोलणं अंतःकरण पिळवटून टाकणारं होतं, हृदयाला भेगा पाडणारं होतं, अचानक अश्रूंचा बांध फोडणारं होतं. त्या निरागस जीवाचं ते बोलणं सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकलं आणि अत्यंत वेदना झाल्या मनाला की हे देवा, का म्हणून असा सूड घेऊ लागलास तू? काय अपराध आहे त्या लेकरांचा? का म्हणून त्यांना अनाथ केलंस? का म्हणून त्यांची सावली हिरावून नेलीस? का म्हणून त्याला उघड्यावर टाकलंस? का म्हणून त्यांना त्यांचा संसार रस्त्यावर आणलास? हे देवा, त्याला तू जन्माला घातलंस, त्याची संपूर्ण जबाबदारी तुझ्यावर असताना हे असं का केलंस? असं म्हणून अत्यंत अंतर्मुख करायला लावणारं ते लेकराचं बोलणं. जाता जाता ते लेकरानं काय सांगावं? धाराशिव जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात कारी या गावात झालेली ही आत्महत्या, ज्याचं नाव शेतकऱ्याचं शरद गंभीरे, वय 45 वर्ष, एक मुलगा आणि एक मुलगी. त्यात थोरली मुलगी ही दुर्गा, आणि योगायोगानं तिचं नाव दुर्गा असावं आणि नवरात्रीत तिला अनाथ होण्याची वेळ यावी, याच्यापेक्षा मराठवाड्याचं दुसरं दुर्दैव कोणतं नाही. आणि ते लेकरू जाता जाता मीडियासमोर काय बोललं, काय मोठेपण दिलं देवानं त्या लेकराला. त्या निरागस कोवळ्या वयामध्ये जाता जाता तिनं देवाला एक वरदान मागितलं की हे देवा, माझ्या वयामध्ये, मी ज्या वयाची आहे त्या वयामध्ये कोणत्याही मुलीच्या बापाला मारू नकोस, कोणत्याही मुलीवरील बापाचं छत्र हिरावून नेऊ नकोस. काय म्हणावं या समंजसपणाला? कुठून आला हा समजदारपणा या लेकराला परिस्थितीची झुंज द्यायला? आणि म्हणून माझा हा प्रसंग पाहून अंतर्मुख झालो आणि माझ्या लेखणीतून ही प्रसवलेली कविता की नवरात्रीत अनाथ झालेली दुर्गा या टायटलमध्ये ही कविता मी आपल्यासमोर सादर करणार आहे. अभंग वृत्तातली ऐकूया माझी ही कविता. वास्तविक पाहता हा प्रसंग निशब्द करणारा आहे, तो शब्दात बांधल्या जाऊ शकत नाही, परंतु काही गोष्टीवर लिहिल्याशिवाय राहवत नाही. आणि म्हणून ही कविता आपल्यासमोर सादर करतोय. धाराशिव जिल्हा बार्शी तालुक्यात कारी या गावात आत्महत्या, शरद गंभीरे एक शेतकरी, रोज कष्टकरी शेतामध्ये, डोक्यावर झाला कर्जाचा डोंगर, डोक्यावर झाला कर्जाचा डोंगर, हाती आला दोर दावणीचा, तोच दोर त्यांनी झाडास बांधून गळा आवळून टाकीला. मुलगी थोरली दुर्गा तिचे नाव, करी धावा धाव शेवटची, बापा शोधावया अजानती पोर, पाहिला प्रकार जीव घेना, बडवून छाती शोक करी दुर्गा, बाप गेला स्वर्गा न सांगता, बडवून छाती शोक करी दुर्गा, बाप गेला स्वर्गा न सांगता. उन्हाळा झाला साऱ्या संसाराचा, काय लेकराचा दोष होता? उन्हाळा झाला साऱ्या संसाराचा, काय लेकराचा दोष होता? नवरात्रीमध्ये सारीकडे पाणी, झोपली भवानी सांगा कोठे? कशासाठी तुझा घालावा गोंधळ हे आई? का का म्हणून उघडं केलंस लेकरांना? कशासाठी तुझा घालावा गोंधळ? पदरात फळ काय त्याचे? धाय मोकलून रडे एक लेक, धाय मोकलून रडे एक लेक, शब्द तो प्रत्येक निर्वाणीचा.
बालपणी अशी वेळ येऊ नये, बाप मरू नये कुणाचाच. अशा शब्दात तिनं आपली प्रतिक्रिया दिली आहे की हे देवा, मला जे दुःख दिलंस ते स्वप्नातही पुन्हा कुणाला देऊ नकोस. बाल वयातही किती थोर मन, मागे वरदान लोकासाठी. ही मराठवाड्याची माती आहे, ही मराठवाड्याची लेक आहे. किती समंजसपणा असावा कोवळ्या वयामध्ये, लहान वयामध्ये. हे देवा, तुला द्यायचंच असेल, मला मागण्याची इच्छा नाही, पण तुला द्यायचंच असेल तर एक वरदान देल. बालवयातही किती थोर मन, मागे वरदान लोकासाठी. एकच वरदान दे तुला द्यायचं असेल की बालपणी अशी वेळ येऊ नये, बाप मरू नये कुणाचाही. काहीही कर, कोणतीही शिक्षा दे, परंतु कुणाच्या बापाला लहान वयामध्ये हिरावून नेऊ नकोस, कोण्या लेकराच्या बापाला. देवा, असा कुठे होऊ नये घात, तोडी ते पोटात बघताना. आणि म्हणून माझ्या या कवितेतून मी देवाची प्रार्थना केली की हे ईश्वरा, हे दयाघना, हे देवा, हे परमेश्वरा, असा कुठंच घात होऊ दे नको की ज्यामुळं तो प्रसंग पाहताना संबंध नसलेल्याच्या सुद्धा पोटात तोडेल, डोळ्याला धारा लागतील. असा प्रसंग पाहायची वेळ कोणावर येऊ देऊ नको आणि भोगण्याची वेळ कोणावर येऊ देऊ नको. ही प्रार्थना सर्वांच्या वतीनं केली, परंतु ते उघडं झालेलं लेकरू, त्याच्याकडे, अगदी त्याच्या परिवाराकडे, त्या लेकराच्या भवितव्याकडे मायबाप शासनानं अत्यंत तातडीची मदत पोहोचविणं जरुरीचं आहे. एवढीच मायबाप सरकारला विनंती आहे. धन्यवाद.